कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचं काम महापालिका प्रशासनाकडून गोपनीय पद्धतीने सुरू आहे। त्याआधीच कोणीतरी सोशल मीडियावरती प्रारूप प्रभाग रचनेचा मसुदा व्हायरल केलाय आणि संभ्रम निर्माण करण्यात आलाय। संबंधितांना नोटीस देऊन त्यांच्याकडून खुलासाही मागवला जाणार आहे। त्यांचा खुलासा योग्य वाटला नाही तर संबंधितांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेचे उपायुक्त रमेश मिसाळ यांनी दिलाय। नागरिकांनी अशा प्रकारच्या व्हायरल मेसेजेसवरती विश्वास ठेवू नका असं आवाहन सुद्धा यावेळी उपायुक्त मिसाळ यांनी केलं। बरं झालं। ॲक्च्युली काय महाराष्ट्र शासनाने आता येणाऱ्या ज्या आगामी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत त्याच्या अनुषंगाने 10 जूनलाच प्रभाग रचना तयार करण्याचे नियम तयार केलेले आहेत। त्याला प्रभाग रचना तयार करण्याचे नियम 2025 असं नाव त्यांनी दिलं। नंतर 23 जूनला याचा सुधारित कालबद्ध कार्यक्रम की कशा पद्धतीने प्रभाग रचना किती कालावधीमध्ये पूर्ण केली पाहिजे याचा कार्यक्रम दिलेला आहे। शिवाय त्याचे काही मार्गदर्शक तत्त्व दिलेले आहेत की प्रभाग रचना तयार करताना काय काय गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत, जसं की रस्ते, बाउंड्री, प्रगणक ह्या सगळ्या विचारात घेतल्या पाहिजेत आणि याचे मार्गदर्शक सूचनांचा विचार करून 31 जुलैपर्यंत आपल्याला प्रारूप प्रभाग रचना तयार करायची आहे आणि ही प्रारूप प्रभाग रचना शासनाला आम्ही सादर करू। शासनाकडून निवडणूक आयोगाची मान्यता घेतल्याच्या नंतर प्रारूप प्रभाग रचना जी आहे ती 22 ते 28 ऑगस्ट या दरम्यान प्रसिद्ध केली जाईल आणि त्याच्यावरती हरकती आणि सूचना नागरिकांच्या मागितल्या जाणार आहेत। त्याच्यासाठी शासनाकडून खास अधिकारी नेमले जाणार आहेत की जे या हरकती आणि सूचनांचा विचार करणार आहेत आणि या सगळ्या हरकती आणि सूचनांचा विचार केल्याच्या नंतर अंतिम प्रसिद्धी होणार आहे आणि अंतिम प्रसिद्धी राज्य निवडणूक आयोगाची मान्यता होऊन केली जाणार आहे। तर ज्यावेळी आम्ही प्रारूप प्रसिद्धी करू त्यावेळेस आम्ही महाराष्ट्र शासनाच्या राजपत्र, नंतर KDMCची वेबसाईट आणि जी कोणती मुख्य वृत्तपत्र आहेत आपल्या एरियामध्ये त्या सगळ्यांवरती आम्ही प्रसिद्ध करणार आहोत। गेल्या 1-2 दिवसामध्ये असं निदर्शनास आलं की कुणीतरी संभाव्य प्रभाग रचना म्हणून असा एक प्रभाग रचनाचा एक मसुदा व्हायरल केलेला आहे आणि त्याच्यामुळे मलाही अनेक लोकांचे फोन आले, आमच्या वरिष्ठांनाही फोन आले की हा नेमका काय विषय आहे। तर त्यानिमित्ताने मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून हे सर्व नागरिकांना विनंती करू इच्छितो की आम्ही महापालिकेने कुठलीही प्रारूप प्रभाग रचना अद्याप प्रसिद्ध केलेली नाही। महापालिका स्तरावरती प्रशासनाकडून अत्यंत गोपनीय पद्धतीने हे कामकाज सुरू आहे आणि शासनाने जी कालबद्ध कार्यक्रम निश्चित केलेला आहे त्याच्या अंतर्गत आम्ही ही प्रभाग रचना प्रसिद्ध करणार आहोत। त्याच्यावरती हरकती घेण्याचा आपल्या सर्वांना अधिकार आहे। त्यामुळे आपण कुणीही या जे कोणी गैरसमज करून देतात त्यांच्यावरती आपण विश्वास ठेवू नये आणि त्यांच्याविरुद्धसुद्धा कायदेशीर कारवाई करण्याचा आम्ही निश्चित केलेलं आहे आणि ते आम्ही करत आहोत। सध्या माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की कृपया अशा कुठल्याही व्हायरल झालेल्या बातम्यांवरती आपण विश्वास ठेवू नये। धन्यवाद सर। या संदर्भात काय गुन्हे वगैरे दाखल करणार का? ते आम्ही नोटीस देणार आहोत संबंधितांना आणि जर खुलासा योग्य वाटला नाही तर आम्ही कायदेशीर कारवाई सुद्धा करू।